नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इथे मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदासाठी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका संच 8 घेऊन आलेलो आहोत आणि याआधीसुद्धा आपण जी के व्हॅली मॅडम या चॅनलवर बऱ्याचशा प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही एकदा बघून घ्याल, कारण या प्रश्नपत्रिकेमधून तुमचा बराचसा सराव होऊ शकतो आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या एक्झाममध्ये बरेचसे प्रश्न हे रिपीटच झालेले असतात, त्यामुळे तुमचा बराचसा सराव होऊ शकतो आणि त्या प्रिवियस क्वेश्चन पेपरसुद्धा तुम्हाला जी के व्हॅली मॅडम या चॅनलवर भेटून जातील। तर तुम्ही एकदा अवश्य त्या प्रश्नपत्रिका आणि प्रिवियस क्वेश्चन पेपर बघून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, सुजवटी या आजारात मुलाचे पोट फुगते तसेच यकृताचा आकार वाढतो, यालाच डॅश डॅश असे संबोधले जाते। तर आता त्यांनी इथे ऑप्शन दिलेले आहेत, ए पोटफुटी, पोटाचा नगारा, पोटफुगी यापैकी नाही। आणि उत्तर काय आहे या प्रश्नाचं, तर ऑप्शन बी पोटाचा नगारा। सुजवटी या आजारात मुलाचे पोट फुगते तसेच यकृताचा आकार वाढतो, यालाच पोटाचा नगारा असे संबोधले जाते। आता यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर कोणी केले होते? तर ऑप्शनमध्ये आहे स्वामी रामानंद तीर्थ, राम मनोहर लोहिया, स्वामी श्रद्धानंद, स्वामी विवेकानंद। तर कोणी केले होते नेतृत्व? तर स्वामी रामानंद तीर्थ। हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेले होते। आता पुढचा प्रश्न त्यांनी इथे घेतलेला आहे, प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोठे आहे? तर पहिले पक्षी अभयारण्य कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, रायगड। आता इथे ऑप्शनमध्ये त्यांनी दिलेला आहे सांगली, ठाणे, कोल्हापूर, रायगड। आणि कुठे आहे पहिले पक्षी अभयारण्य? तर रायगड इथे आहे। आणि हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे आणि ते कुठे स्थित आहे? तर ते रायगड जिल्ह्यात स्थित आहे आणि याची स्थापना 1968 मध्ये करण्यात आली। हे मुंबईजवळील सर्वात प्रसिद्ध अभयारण्य आहे। आता पुढे त्यांनी विचारलेला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, दुहेरी शासन प्रणाली असलेल्या पद्धतीस काय म्हणतात? तर ऑप्शन आहेत, ए संघराज्य, बी घटनात्मक, सी दुहेरी, डी एकेरी। आणि या प्रश्नाचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन ए संघराज्य। दुहेरी शासन प्रणाली असलेल्या पद्धतीस संघराज्य असे म्हटले जाते। आता पाचवा प्रश्न घेऊया, कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? आता खाली ऑप्शन आहे नागपूर, ठाणे, पुणे, अमरावती। आणि कुठे आढळते? तर कोरकू ही आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात आढळते। आता यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, नोकिया ही कंपनी कोणत्या ठिकाणी आहे? आणि इथे ऑप्शनमध्ये दिलेला आहे बघा, स्वित्झर्लंड, फिनलँड, इंग्लंड, आयर्लंड। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी फिनलँड। तर नोकिया ही कंपनी कुठे आहे? तर नोकिया ही कंपनी फिनलँड येथे आहे। नोकियाची स्थापना 1865 साली टाम्पोरे या शहरात झाली आणि सुरुवातीला ती एक कागद कंपनी होती, त्यानंतर ती एक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी झाली आणि मोबाईल्सची कंपनीसुद्धा झाली, त्यामुळे नोकिया ही कंपनी फिनलँड या देशाची आहे। आता पुढे त्यांनी विचारलेला आहे 7वा प्रश्न, WHO हूची संघटना कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन बघा खाली, संपत्ती, आरोग्य, शिक्षण, रोजगार। तर कशाशी संबंधित आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल
की WHO संघटना आरोग्याशी संबंधित आहे? म्हणजे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, आरोग्य. आता 8वा प्रश्न आहे इथे, खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? तर ऑप्शन आहे कर्करोग, क्षयरोग, इन्फ्लुएन्झा यापैकी कोणताही नाही. तर उत्तर आहे ऑप्शन ए, कर्करोग. कर्करोग हा संसर्गजन्य नाही, कारण कर्करोग हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही. कर्करोगाच्या पेशी या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होत नाही. कर्करोगाच्या पेशी दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात जाऊन वाढत नाही. शरीराची जी इम्युनिटी सिस्टीम आहे ती अशा पेशींना नष्ट करते. त्यामुळे कर्करोग हा रोग जो आहे ना, हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही. त्यामुळे हा संसर्गजन्य रोग नाही. शरीराची इम्युन सिस्टीम अशा पेशींना ओळखून नष्ट करते. त्यामुळे ती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होत नाही. त्यामुळे कर्करोग हा रोग संसर्गजन्य नाही. आता 9वा प्रश्न घेऊया. भारताचा पंतप्रधान कोणत्या सभागृहाचा सदस्य असणे आवश्यक आहे? तर इथे त्यांनी ऑप्शनमध्ये दिलेलं आहे राज्यसभा, लोकसभा, विधानसभा आणि ए किंवा बी. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन डी आहे, ए किंवा बी. म्हणजेच भारताचा पंतप्रधान राज्यसभा आणि लोकसभा या सभागृहाचा सदस्य असणे आवश्यक असते. ए किंवा बी दिलेला आहे, म्हणजे राज्यसभा किंवा लोकसभेचा सदस्य असणे अनिवार्य आहे. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर येईल ऑप्शन डी, ए किंवा बी. आता 10वा प्रश्न बघूया. इथे त्यांनी काय विचारलं आहे, भारताचे मिसाईल मॅन म्हणून यांना ओळखले जाते. तर भारताचे मिसाईल मॅन कोणाला ओळखले जाते? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम, अटल बिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, सतीश धवन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे इथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. भारताचे मिसाईल मॅन कोण आहेत? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात. आता 11वा प्रश्न आहे, अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणाचे होते? गुप्त प्रशासन, चोला प्रशासन, विजयनगर प्रशासन, मराठा प्रशासन. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, मराठा प्रशासन. अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणाचे होते? तर अष्टप्रधान मंत्रिमंडळ हे मराठा प्रशासनाचे होते. आता 12वा प्रश्न घेऊया. 8वे प्रधान मंत्रिमंडळ हे मराठ्यांच्या काळात होते. त्यामुळे आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मराठा प्रशासन. आता इथे 12वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी सतीची चाल कायद्याने बंद करण्यात आली? आणि ऑप्शनमध्ये त्यांनी दिला आहे 1839, 1849, 1819, 1829. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 1829. 1829 साली सतीची चाल कायद्याने बंद करण्यात आली. आता 13वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभली आहे? ऑप्शन आहे इथे नेपाळ, चीन, अफगाणिस्तान, भूतान. तर कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अफगाणिस्तान. अफगाणिस्तान या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभली आहे. आता 14वा प्रश्न आहे इथे, तांबेरा व करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकावर होतो? तर ऑप्शन आहे इथे बाजरी, कडधान्य, तेलबिया, गहू. तर कोणत्या पिकावर होतो? तर तांबेरा व करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव बाजरी या पिकावर होतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय राहील? तर ऑप्शन ए, बाजरी. आता पुढचा प्रश्न आहे इथे, प्रश्न क्रमांक 15वा, होन्शू बेटे खालीलपैकी कोठे स्थित आहे? तर ऑप्शनमध्ये त्यांनी दिलेलं आहे कॅप्सियम सी, जपानचा समुद्र, हिंदी महासागर, चीनचा समुद्र.
आणि उत्तर आहे या प्रश्नाचं जपानचा समुद्र. तर होन्शू बेटे हे कोठे स्थित आहे? तर होन्शू बेटे हे जपानच्या समुद्रात स्थित आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, जपानचा समुद्र. आता 16वा प्रश्न इथे त्यांनी विचारलेला आहे. वनस्पती तेलाचे वनस्पती तुपात रूपांतरण करण्यासाठी कोणता उत्प्रेरक उपयुक्त ठरतो? तर कोणता उत्प्रेरक उपयुक्त ठरतो? तर ऑप्शन आहे, आन्सर आहे ऑप्शन ए, निकेलची भुकटी. वनस्पती तेलाचे वनस्पती तुपात रूपांतरण करण्यासाठी निकेलची भुकटी हा उत्प्रेरक उपयुक्त ठरतो. आता यानंतरचा 17वा प्रश्न घेऊया. चीन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? आणि ऑप्शनमध्ये त्यांनी इथे दिलेलं आहे पॅरिस, शांघाय, बीजिंग, कॅनबेरा. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतच असेल, कारण अगदी इझी प्रश्न आहे आणि याच प्रकारचे इझी प्रश्न प्यून या एक्झाममध्ये विचारण्यात येतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन बी, बीजिंग. चीन या देशाची राजधानी बीजिंग आहे. आता प्रश्न क्रमांक 18 आहे. RBIचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो? तर ऑप्शनमध्ये त्यांनी दिला आहे ए, वित्तमंत्री, प्रधानमंत्री, डेप्युटी गव्हर्नर. आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन डी, गव्हर्नर. तर RBIचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो? तर RBIचा मुख्य कार्यकारी अधिकारी गव्हर्नर असतो. आता प्रश्न क्रमांक 19 आहे. डॅश डॅश या शास्त्रज्ञाने रसायनशास्त्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले होते. ऑप्शन बघा, नेपियर, व्हेसॅलियस, पॅरासेल्सस, गिल्बर्ट. आणि या प्रश्नाचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन सी, पॅरासेल्सस हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पॅरासेल्सस या शास्त्रज्ञाने रसायनशास्त्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले होते. आता 20वा प्रश्न आहे इथे. मंगळूर हे बंदर कोणत्या राज्याच्या किनारपट्टीला स्थित आहे? कोणत्या राज्याच्या किनारपट्टीला स्थित आहे मंगळूर हे बंदर? तर मंगळूर हे बंदर कर्नाटक या राज्याच्या किनारपट्टीवर स्थित आहे. म्हणजे आपले या प्रश्नाचे उत्तर काय होईल? तर ऑप्शन बी, कर्नाटक हे या प्रश्नाचे उत्तर होईल. आता प्रश्न क्रमांक 21वा बघा. सेल्युलर जेल खालीलपैकी कोठे स्थित आहे? तर सेल्युलर जेल कोठे आहे? पोर्ट ब्लेअर, लखनौ, पुणे, कोलकाता. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन ए, पोर्ट ब्लेअर हे या प्रश्नाचे उत्तर आहे. सेल्युलर जेल हे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी स्थित आहे. आता प्रश्न क्रमांक 22 बघूया. खालीलपैकी कोणत्या संतांची भारुडे विशेष प्रसिद्ध आहेत? तर कोणत्या संतांची भारुडे प्रसिद्ध आहेत? तर एकनाथ महाराजांची. खालीलपैकी एकनाथ या संतांची भारुडे विशेष प्रसिद्ध आहेत. आता प्रश्न आहे 23वा. महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता? तर तांब्याचं उत्पादन विचारलेलं आहे इथे, महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी. तर कोणता जिल्हा आहे? चंद्रपूर, कोल्हापूर, गडचिरोली, भंडारा. तर कोणता जिल्हा आहे? चंद्रपूर जिल्हा. हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तांब्याच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा हा प्रसिद्ध आहे. आता 24वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा अर्ध आयुष्यकाल सर्वात कमी आहे? तर ऑप्शन आहे युरेनियम, रेडॉन, थोरियम, रेडियम. तर कोणत्या मूलद्रव्याचा अर्ध आयुष्यकाल सर्वात कमी आहे? तर रेडॉन या मूलद्रव्याचा अर्ध आयुष्यकाल सर्वात कमी आहे. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन बी, रेडॉन हे या प्रश्नाचे उत्तर आहे.
आता 25वा प्रश्न आहे, आकाशातील विजेचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर ऑप्शनमध्ये आहे फॅरडे, फ्रँकलिन, ओहम, थॉम्सन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, फ्रँकलिन. आकाशातील विजेचा शोध खालीलपैकी फ्रँकलिन यांनी लावला. मायक्रोस्कोपच्या साहाय्याने त्यांनी या सूक्ष्म कणाचं अस्तित्व सिद्ध केलं. जेव्हा अणूचे इलेक्ट्रॉन शोधले गेले तेव्हा थॉम्सन यांनीच इलेक्ट्रॉनचा शोध लावला. नजरेत भरणे म्हणजे डॅश डॅश. तर ऑप्शन बघा खाली काय आहेत. मत्सर वाटणे, उठून दिसणे, डोळ्यात खुपणे, डोळ्यात काजळ भरणे. तर नजरेत भरणे म्हणजे उठून दिसणे, म्हणजे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, उठून दिसणे. नजरेत भरणे म्हणजेच उठून दिसणे. आता 27वा प्रश्न आहे, विसंगत पर्याय निवडा. ऑप्शन आहे आनंदाला पारावार न उरणे, आभाळ ठेंगणे होणे, आकाशाला गवसणी घालणे, आनंद गगनात मावेनासा होणे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन सी, आकाशाला गवसणी घालणे. कारण आकाशाला गवसणी घालणे हे या प्रश्नाचे उत्तर आहे. उरलेल्या सर्व वाक्यांमध्ये आनंद, पारावार न उरणे, गगनात मावणे ही सर्व वाक्ये मानवी भावना आणि स्थिती दर्शवतात. पण प्रत्यक्षात आकाशाला गवसणी घालणे हे अशक्य आणि अतिशयोक्ती दर्शवितात. कारण आकाश हे प्रत्यक्षात स्पर्शात येणाऱ्या गोष्टींपैकी नाही, तर ती एक अमूर्त संकल्पना आहे. बाकी हे तिन्ही पर्याय मानवी अनुभवाशी निगडीत आहे आणि आकाशाला गवसणी घालणे अशक्य आहे. त्यामुळे आकाशाला गवसणी घालणे हे विसंगत वाक्य आहे. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. खालील पर्यायापैकी कोणती जोडी चुकीची आहे? ऑप्शनमध्ये आहे ग्रंथ, ग्रंथ, पोथी, पोथ्या, भाजी, भाज्या, माहिती, माहित्या. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल. ऑप्शन डी हे या प्रश्नाचं उत्तर आहे, माहिती, माहित्या. कारण ग्रंथ, ग्रंथ, भाजी, भाज्या, पोथी, पोथ्या या तीनही जोड्या चुकीच्या नाहीत आणि माहिती, माहित्या असं आपण म्हणत नाही. त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. आता 29वा प्रश्न आहे, वर्णमालेतील खालीलपैकी कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येची दुप्पट आहे? आणि ऑप्शन दिले आहे इथे डी, एच, पी, एल. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन बी आहे, एच. हा मॅथ्सचा क्वेश्चन आहे, तर तुम्ही याचं ॲन्सर काढू शकता. वर्णमालेतील खालीलपैकी कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येची दुप्पट आहे असं ते विचारतात. आणि इथे तुम्हाला ॲन्सर काढायचं आहे. इथे एच कोणत्या नंबरला आहे? तर एच अनुक्रमांकात 8व्या नंबरला आहे आणि तुम्हाला हे ॲन्सर काढता येईल. 8व्या नंबर म्हणजे 2 × 8 करायचं आहे. तर इथे 2 × 8 = 16 आणि 2चा 8 हे वर्गमूळ आहे आणि एच हा 8व्या नंबरला येतो आणि तो 2चा स्क्वेअरसुद्धा आहे. त्यामुळे एच हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता 30वा प्रश्न आहे, वर्णमालेवरून जर PEN पेन = 35, बॉलपेन = 62 तर पेपर = किती? तर तुम्हाला इथे पाहायचं आहे पी हा कोणत्या नंबरला येतो, ए हा कोणत्या नंबरला येतो, पी हा कोणत्या नंबरला आहे, ई हा कोणत्या नंबरला आणि आर हा कोणत्या नंबरला आहे. तर बघा यांनी इथे सांगितलेलं आहे PEN पेन = 35, बॉलपेन = 62 तर पेपर = किती? तर बघा पी आहे स्थानावर 16व्या प्लस ए आहे पहिल्या स्थानावर प्लस आणखी पी आहे तो 16व्या स्थानावर प्लस ई हा 5व्या स्थानावर आहे प्लस आर हा
18व्या स्थानावर आहे. त्यामुळे या सगळ्यांची टोटल केली असता ॲन्सर येईल 56. त्यामुळे आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 56.